इतकं सगळं घडलंय आणि त्यात एक आणखी महत्त्वाची गोष्ट अशी घडली की शरद पवारांना सोडून त्यांच्या मुंबईतला महत्त्वाचा चेहरा असलेल्या राखी जाधव भारतीय जनता पार्टीत गेल्या. भारतीय जनता पार्टीत जाता क्षणी त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली आहे. ऐन निवडणुकीमध्ये राखी जाधव यांनी शरद पवारांना अलविदा म्हटलंय. मुंबई शहराच्या हितामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने विकास कामे होत आहेत त्याच पद्धतीने घाटकोपर देखील होणे अपेक्षित आहे, म्हणून हा आलेला विचार आहे. तर विकासाचं राजकारण जे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतात ते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. मुंबईचा चेहरा मोहरा ज्या पद्धतीनं बदलतोय, राखी जाधव ह्या कुठल्याही पक्षात असल्या तरी ग्राउंडवरच्या कार्यकर्ते आहेत. हे आपण बघितलंय. कुठलीही लाट असताना जनतेमध्ये राहिलेल्या त्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत.